गीत ऐका धोंड सरांचे गाऊ भजनात सारे गरे ग गरे ग म प पद पद प म प म प म ग म ग म गरे 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 सारे 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 गरे सारे गरे म ग प म द प द म प ग म प ग म रे ग सारे नि सा ध नि रे सा गीत ऐका धोंड सरांचे गाऊ भजनात कैलासातून उतरल शंभू शिवा संगतनेत कैलासातून उतरल शंभू शिवा संगतनेत शिवभक्त शिवकुळामध्ये ज्यांचा जन्म झाला असे प्राध्यापक मनोहर धोंडे सर शिवभक्त शिवडी गावात राधाबाई भोळी माता सदा भजनात अतिशय शिवभक्त घरानं पिता बाबारावांच्या आणि माता राधामाईंच्या पोटी आलेलं हे बाळ आमची राधामाई सदा भजनात तल्लीन आणि मातेने या पुत्राला जन्म दिला सरांचा वाढदिवस आहे म्हणून ही रचना 2 फेब्रुवारी 1967 जन्मले सालात 2 फेब्रुवारी आता येणाऱ्या 2 फेब्रुवारीला आमच्या सरांचा वाढदिवस आहे जन्मदिवस आहे 2 फेब्रुवारी 1967 जन्मले सालात छत्रपती आमच्या शिवाजी महाराजांना बालवयामध्ये लहानपणामध्ये कबड्डी विटू दांडूची या खेळाची आवड होती त्याचप्रमाणे आमच्या सरांना लहानपणी कबड्डी विटी दांडू खेळ बाळाचे होते पटाईत खेळातच नाही तर शाळेमध्ये सुद्धा पहा विज्ञान इंग्रजी इतिहासात प्रथम श्रेणीत कबड्डी विटी दांडू खेळ बाळाचे
संघटनेच्या या स्थापनेला उद्याच्या 28 जानेवारीला 31 वर्ष होत आहेत आणि येत्या 28 जानेवारीला लातूर जिल्ह्यामध्ये कासारशीची या ठिकाणी आपल्या या शिवा संघटनेचा मेळावा वर्धापन दिन आहे. संघटनेची स्थापना केली शिवलिंगेश्वरात, शिवलिंगेश्वरात कैलासातून उतरल शंभू शिवा संघटनेत, कैलासातून उतरल शंभू शिवा संघटनेत. माय बाप हो, आपण वीरशैव लिंगायत म्हणतो, लिंगायत म्हणतो. आजपर्यंत महात्मा बसवेश्वरांचे धडे, महात्मा बसवेश्वरांचा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये नव्हता. शिवा संघटनेच्या माध्यमातून शालेय मंडळाकडे आमच्या प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी कल्पना मांडली, अनेक निवेदनं दिली आणि ते निवेदन दिल्यामुळं महात्मा बसवेश्वरांचे धडे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आले. बसवेश्वराचे धडे आणले पाठ्यपुस्तकात, भगवंताला घेऊन चाले धर्म प्रचारात. आणि आमच्या या वीरशैव लिंगायताला ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून मंत्रिमंडळात सरांनी निवेदन दिली, अनेक मोर्चे काढली. माय बापू, आपल्या सर्वांच्या पुढे आता पाहतो ओबीसीचे मोर्चे पाहतोय. आपल्याला ओबीसीचं जे आरक्षण मिळालं माय बापू, साधी गोष्ट नाही. कुणाच्या केसालाही धक्का आमच्या धोंडे सरांनी लागू दिला नाही. आज लाखोचा जनसमुदाय ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. तर माझ्या प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी कुणाच्या केसाला धक्का लागू दिला नाही आणि त्याचंच फळ आपले लेकरं बाळ आज क्लास 2 होत आहेत, अधिकारी होत आहेत, शिक्षक होत आहेत, इंजिनियर होत आहेत. हे श्रेय जातं फक्त प्राध्यापक मनोहर धोंडे सरांना. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीचा कृपाशीर्वाद आणि ज्या राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींनी प्रसाद दिला, आशीर्वाद दिला, सरांच्या माध्यमातून आपल्या या वीरशैव लिंगायताला ओबीसीचं आरक्षण मिळाले. आणि म्हणूनच म्हणावं वाटतं, वीरशैवांची मागणी केली मंत्रिमंडळात, मंत्रिमंडळात कैलासातून उतरल शंभू शिवा संघटनेत, कैलासातून उतरल शंभू शिवा संघटनेत. तमाम वीरशैवाचा श्रद्धास्थळ श्री क्षेत्र कपिलाधार राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीची दिंडी कपिलाधारला जाते. माय बाप हो, ज्या ठिकाणी माझ्या मंडळात स्वामीची संजीवन समाधी आहे, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आपण सर्वजण जात असतो. माझ्या माऊलीचा परिसर, माझ्या माऊलीचं हे पवित्र श्रद्धास्थान, या श्रद्धास्थानाला शिवा संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. पर्यटन केले पहिल्या नंबरात, पर्यटन केले पहिल्या नंबरात.
कपिलाधारचं प्रक्षेपण दूरदर्शन वरती आलं होतं ते कार्य प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी